गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सीमंतिनी गरुड तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि तुम्ही कसे आहात? छानच असायला हवं सर्वांनी आणि छानच राहा. तर आजचा व्लॉग आफ्टरनूनपासून चालू होतो. तर सकाळी म्हणजे थोडा अभ्यास वगैरे असतो, त्यामुळे आज सकाळचं शूट जमलं नाही. तर आजचा दुपार आता मोकळा वेळ आहे तर शूट करायला घेतलं. तर आत्ता मम्मा स्वयंपाक करते आणि आज आमचा प्लॅन आहे की मिरचीचं लोणचं करायचं. खूप दिवसापासून चाललं आहे की मिरचीचं लोणचं करायचं पण ते काय होत नाही आहे. तर आज मी बनवणार आहे मिरचीचं लोणचं. त्याची सगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे इन डिटेलमध्ये. तर मग आत्ता मी करायला घेणार. त्याआधी मी मिरच्या म्हणजे धुवून सुकत घातल्या होत्या आणि त्याला आपण सुती कापडानं पुसून घ्यायचे. म्हणजे त्याचं वरचं सगळं पाणी आपण त्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्याचे देठ काढून घ्यायचे. तर मी आता मिरच्या धुवून वगैरे वाळवलेत. तर आता मी त्याच्यात देठ काढणार आहे. मग त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे असं काय लागतं सगळं, बडीशूप, हे मोहरी, जिरे वगैरे ते तर काय करायचंच आहे. तर आता मी जाणार आहे मिरचीचं लोणचं करायला. आणि आज आमच्या घरी अजून एक रेसिपी बनणार आहे, ती म्हणजे चिवडा. जो आपण दिवाळीला बनवतो ना, तो वाला चिवडा. असं काय नाही आहे, पण सहज काहीतरी मध्ये स्नॅकला थोडं खायला. म्हणजे आम्ही काही जास्त असं हे खात नाही बाहेरचं वगैरे, पण थोडं मम्माला वगैरे लागतं, त्यासाठी आम्ही आज बनवणार आहे. तर मम्माचा स्वयंपाक आवरतच आला आहे. तर मी आता मिरच्या कट करते, तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवेन. चिरण्यापासून काय काय किती प्रमाणात घ्यायचं आहे, किती, हे सगळे डिटेल दाखवते. चला आपण बघूयात. तर इथं आपण किती मिरच्या घेतली ताई? 250 ग्रॅम. तर इथं हे मी एकदम असं स्वच्छ धुवून वाळवलेलं आहे. आणि आपण ह्याचे आता देठ काढणार आहे, कारण देठ असले की मिरच्या खराब होतात लोणच्यात. तर मग ते कडवटपणा वगैरे येतो, त्यामुळं इथं देठ काढायचं आपण त्याला. आणि देठ काढून त्याला आपल्याला असे तिरके त्याचे पीसेस करून घ्यायचे. मी तर पटपट देठ काढून घेते. सगळे देठ काढून झालेले आहेत, जे की अशा पद्धतीने काढलेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला क्रॉसमध्ये आपण त्याला तुकडे करून घ्यायचे. तर मी पहिला काढते ह्या मिरच्या आणि आता आपण क्रॉसमध्ये तुकडे करू. जर मिरच्या मोठ्या असतील तर आपण 2 किंवा 3 तुकडे आपल्याला पाहिजे. आपल्याला छोटे तुकडे पाहिजे असले तर 3-4 करू शकता, मोठे पाहिजे असले तर 3. हे असे क्रॉस सेक्शनमध्ये करायचे. आता मी पटपट ह्याचे कट करून घेते आणि जे जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. आपण इथं मसाले काढून घेतले, जे की आपल्याला लोणच्यात पावडर करून घालायचं आहे. हे आम्ही पोह्याच्या चमच्याने 1.5 चमचे घेतले. तर हे बडीशूप, जिरे, मोहरी आणि धने अखंड नाही, त्यामुळे आपण ह्याची पावडर घेतली. हे बाकी सगळं आपल्याला थोडंसं असं गरम करायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला भाजून घेऊन ग्राइंड करायचं आहे. आणि ही मोहरीची पावडरसुद्धा घालायची आहे आणि आपल्याला वरून त्यानंतर थोडी गरम करून मोहरीची डाळ पण घालायची यामध्ये. तर आता आपण हे सगळं गरम करून घेऊन मग ग्राइंड करायचं आहे आपल्याला. मी इथं हे रोस्ट करून घेतलं आणि आता आपल्याला ही मोहरीची डाळ एक
थोडंसं हे करू का, हे एवढी घालायची. आपल्याला एवढा अंदाज येतो की आपल्याला किती मिरच्या आहेत त्यावर आपण हे पण आपल्याला रोस्ट करून घ्यायचे. ही फक्त गरम करायचे, त्याला भाजायचं वगैरे नाही. तर इथं पण हे पण मी गरम करून घेतलं. आणि आता आपल्याला हे जे आपण बडीशोप, जिरे आणि मोहरी हे केली होती, भाजली होती, त्याला आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं. इथे बघू शकता याची मी एकदम फाईन पेस्ट बनवली आहे. जर तुम्हाला अजून थोडीशी जाड वाटत असली तर परत एकदा तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घ्या. तर इथे ऑलरेडी धण्याची पावडर घेतली आहे मी, जी की आमच्याकडे पावडर होती. ज्यांच्याकडे अखंड धणे, त्यांनी धणे पण नुसता भाजून जरी पावडर केली तरी चालेल. ही तर घेतली मी ही मोहरीची डाळ आणि ही आहे पेस्ट. तर आता पुढची प्रोसेस आहे की आपण हे सगळं आपण त्यात सगळं मिरची मिक्स करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आता मी इथं पेस्ट वाटून घेतली आहे. तर आपल्याला एका कढईमध्ये किंवा एखाद्या खोलगट भांड्यामध्ये, म्हणजे मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे मिरची आपण ज्यावेळी लोणचं बनवतो ते मुरायला व्यवस्थित होतं. आणि त्यानंतर आपल्याला ते काचेच्या बरणीमध्येच घालून प्रिझर्व करून ठेवायचं असतं. तर मिरच्या घेताना एकदम फ्रेश घ्या. आणि आपल्याला 2 लिंबूसुद्धा लागणार आहेत आणि ते पण एकदम फ्रेश घ्या. कारण जर तुम्ही शिळ्या मिरच्या किंवा खराब झालेल्या घेतला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. तर इथं आपण आत्ता घालणार आहे हा धने पावडर आणि ही मोहरीची डाळ. साधारण आम्ही मिरची घेतली आहे ती 250 ग्रॅमला थोडीशी किंचित कमी आहे. तर आपण 250 ग्रॅम धरून चाललात तरी चालेल. आणि इथे आपण हे फाईन पेस्ट केलेली ही सगळी पावडर त्यामध्ये ओतणार आहे. आणि आपल्याला मीठ हा सगळ्यात महत्त्वाचा त्यात भाग आहे. कारण मिठामुळं लोणचं खराब होत नाही. तुम्ही त्याचं ऑप्शन लिंबाच्या रसाच्या ऑप्शनऐवजी आपण त्यात व्हिनेगर पण घालू शकतो. पण जास्त व्हिनेगर जर ॲड केलं तर त्याचा स्ट्रॉंग स्मेल असतो त्याचा. त्यामुळं त्याच्याऐवजी आपण बेटर आहे की आपण लिंबाचा रस घालावं. तर आपण ह्यात ॲड करणार आहे आपला मसाल्यातला जो चमचा असतो त्याचा 1-1.5 चमचा किंवा 2 चमचे भरून हळद. त्यानंतर आता आपल्याला ॲड करायचं यात लिंबाचा रस. ते मी घेतले 3 टेबलस्पून मीठ. साधारण 50 ग्रॅम असेल. 2 म्हणजे 250 ग्रॅम मिरच्या किंवा थोड्याशा कमी असल्या तर आपण एवढं मीठ घेऊ शकतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण त्यानंच आपलं लोणचं टिकून राहतं. तर मी तर 3 टेबलस्पून घेतले मीठ. त्यात आपण हे ॲड करणार आहे. आता तुम्हाला थोडं कमी जास्त वाटलं तर तुम्ही थोडं म्हणजे वाढवू शकता किंवा. आणि हे जेवढं सामान घेतलं हे 250 ग्रॅम मिरच्यांसाठी आहे. तर जर जास्त मिरच्यांचं लोणचं असेल तर ह्या सामानाच्या दुप्पट आपण सामान घ्यायचं आहे सगळं. करतो ह्यात 2 लिंबूंचा रस. तर हा ॲड केला आहे आणि आता आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लास्टचा पार्ट राहिला आहे की आपल्याला ह्यात तेल उकळून घालायचं. आपण हीच पद्धत ठेवून आपण वेगवेगळे लोणचे करू शकतो. म्हणजे ह्यात मिरची करू शकतो, परत हे लसूण, परत मुळा, आंबा, गाजर हे आपण करू शकतो. आणि इथे मी 150 ग्रॅम तेल गरम करून घेतले. जो आपला 240 ml कप वगैरे असे असतं त्यातून आपण पाऊण कप घ्यायचं. म्हणजे हे 150 ग्रॅम तेल आहे. तर इथे मी ह्याला एकदम कडक गरम करायचं आपल्याला. ते मी ते तेल आता गार व्हायला ठेवलं आहे. कारण आपण जर गरम तेल घातलं त्यामध्ये एकतर आपण तेल ते एकदम कडक बनवलेलं असतं तर त्याला अर्धा-पाऊण तास आपण ठेवायचं. एकदम पूर्ण गार करायचं आहे तेल, मगच ह्यात ॲड करायचं आहे. आणि एक गोष्ट, आपण ज्यावेळी मिरचीचं लोणचं करतो त्यावेळी त्याला काचेच्या बरणीत व्यवस्थित
म्हणजे मुरायला ठेवायचं आहे आणि 5-6 दिवसात हे मुरून आपल्याला खाण्यासाठी रेडी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी त्या लोणच्याला आपण जास्त पाण्याचा हात लावतो किंवा पाण्यामध्ये हे करेल त्यावेळी जास्त चान्सेस आहेत की हे लोणचं खराब होण्याची. त्यामुळे शक्यतो आपण ह्यात पाण्याचं किंवा पाण्याचा हात लावू नये बरणीला किंवा असं काय पाण्याच्या आजूबाजूला ठेवू नये, कारण पाण्यामुळे हे लोणचं खराब होऊ शकतं. तर आता मी हे तेल गार करायला ठेवलं आहे. तेल गार झाल्यानंतर मग तुम्हाला ते आपण ॲड करून मग लोणचं रेडी होईल. तर मग भेटू पाऊण तासाने. तेल गार झालं आहे, एकदम गार करून घ्यायचं. थोडंसुद्धा आपल्याला गरम चालणार नाही आहे तेल. तर आता आपण ह्या लोणच्यामध्ये ओतायचं ते तेल. तर आता हे आपण तेल सगळं ओतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता. आणि हे आपल्याला आता 5-6 दिवस मुरायला मस्त ठेवायचं. आणि दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला एक कोरडा चमचा घ्यायचा आहे आणि संपूर्ण बरलीतलं लोणचं हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे मसाला आणि तेल जिथे एकत्र राहतं ते एकत्र राहणार नाही. ते सगळ्या मिरच्यांना एकदम व्यवस्थित लागेल आणि व्यवस्थित मुरेल. आणि ज्यावेळी मुरेल त्यावेळी त्याची टेस्ट अजून चांगली होईल. आता आमचं लोणचं बनवून रेडी आहे. आम्ही तेल गार होई पण आम्ही जेवण पण घेतलं. तर आता आम्ही ह्या लोणच्याला काचेच्या बरणीत व्यवस्थित ठेवणार आहे पॅक करून, जेणेकरून 5-6 दिवस लागतील ते मुरायला. मुरल्यानंतर तुम्हाला एकदा नक्की दाखवेन की किती व्यवस्थित लोणचं मुरलं आहे. नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही बनवली की नाही आणि बनवलं कशी झाले हे पण कमेंट करून सांगा. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, फ्रेंड्स फॅमिलीमध्ये भरपूर जणांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि खूप सपोर्ट करा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. बाय अँड टेक केअर.